तर बघा सुंदर सुंदर अशी झाडे. तर इथे बघा वांग्याचं झाड आणि याला लागलं आहे हे वांग. हे बघा सुंदर अशी बाग. आणि हे बघा तुरीचं झाड आणि याला लागलेले आहे फुलं. आणि हे बघा बारीक बारीक शेंगा पण लागलेले आहेत. म्हणजे आता हे या शेंगा जे आहेत ते आमटी खायला, याची चटणी खायला खूप मस्त अशा लागणार. तर असं सुंदर झाडाला छान फुलं आलेली आहे. ही तुरीची फुलं बघा किती छान बहरलं हे पूर्ण झाड. या पूर्ण आवारामध्ये खूप मस्त 2-3 झाडं असे लावलेली आहेत. तुळशीचं रोप बघा किती छान झालेलं आहे तुळशीचं झाड. आणि हे कोरफड बघा, कोरफड खूप सुंदर असं वाढलेलं आहे. या कोरफडला हे असं छान तुरा आलेला आहे फुलासारखा. इथे बघा आमची मणीम्याऊ बसलेली आहे मस्त या बगीच्यामध्ये. आवारात छान थंड जागेत बसून राहते. आणि सगळीकडे असं हिरवळ 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 मस्त झालेलं आहे. आणि हा वालाच्या शेंगाचा हा वेल. आणि हा जो वेल आहे याला सुद्धा आता शेंगा लागतील, कारण खूप भरगच्च असा वाढलेला आहे. आणि आतमध्ये जाऊन बघूया. तर आतमध्ये बघा किती छान असं थंडगार आणि हिरवळ हिरवळ असं छान वाटतं. आणि खूपच सुंदर असं वाढलेला हा वेल आहे. आणि आता मस्त वालाच्या शेंगा खायला मिळतील. आणि मणीम्याऊ माझ्या मागे 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 येत आहे. तर इतकं सुंदर हिरवळ हिरवळ वाटत आहे. इकडे बघा, इकडे हे अळूचे पानं किती मोठी वाढलेली आहेत. आणि अळूचे पानं ही झाडंसुद्धा खूप लांब लांब मस्त अशी छान झालेली आहे. तर असं आमचं हे सुंदर किचन गार्डन बगीचा आहे. सगळं हिरवळ हिरवळ मस्त असं वाटतो आणि छान इथे करमतं. कुठे गेली ही मणीम्याऊ, कुठे गेली? ये कुठे गेली ही मणीम्याऊ? तर चला मी तुम्हाला हे दुरून दाखवते सर्व काही आता. तर हे बघा किती सुंदर हे आमचं छान असा बगीचा. याच्यामध्ये पूर्ण शेवग्याच्या शेंगाचं झाडसुद्धा आहे, पेरूचं आहे, लिंबाचं आहे आणि हे आंब्याचं सुद्धा आहे. आणि हा याचा दुरून व्ह्यू बघा किती छान असं दिसतो बघा. किती मस्त आहे की नाही हिरवळ हिरवळ. आणि अशा घरच्या भाज्या वगैरे खाण्याची काही मजा औरच असते. आणि इथे बघा हे राजगिऱ्याचे झाडं लागलेले, राजगिऱ्याची भाजी ही बघा.